नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, 20 मार्चपर्यंत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये वीज, वारा, वावधन, गडगडाटांसह दुपारनंतर उष्णता संवहित प्रक्रियेतून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. विशेषतः पाडव्याला आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या 3 दिवशी वातावरण हे अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच नांदेड, त्यानंतर परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव, लातूरसह मध्य महाराष्ट्रामधील अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर या जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता सर्वाधिक आहे. त्यानंतर 18 मार्च रोजी अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या 6 जिल्ह्यांमध्ये किरकोळ गारपिटीचीही शक्यता नाकारता येत नाही. मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर अशा एकूण 13 जिल्ह्यांमध्ये काहीशी उष्णता आणि रात्रीच्या उकाड्याची शक्यता दाट आहे. तसेच ग्रामीण कृषी सेवा केंद्र आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांनी देखील हवामान अंदाज वर्तवलाय. त्यानुसार कृषी क्षेत्रावरील प्रभाव आधारित अंदाज यामध्ये इशारा लक्षात घेता नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच घाट प्रदेशामध्ये तुरळक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला. तर 19 मार्च 2026 रोजी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगासह हलका ते मध्यम पाऊस होण्याचीही शक्यता आहे. याद्वारे तुम्हाला आता सर्व शेतकऱ्यांना कळवण्यात येत आहे की पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये काही ठिकाणी जास्त पाऊस तर काही ठिकाणी अगदी गारपिटीचाही अंदाज देण्यात आला. त्यामुळे आपली शेतातील जी काही कामं असतील ती त्या पद्धतीनं आपण मॅनेज करावीत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.